काय वाटतंय कसं आहे बारामतीचं राजकारण? राजकारण सुरळीत आहे, चांगलं आहे. हा काय व्यवस्थित काम चाललंय जिकडचे तिकडं. हा काय दादाचं बी काम भरपूर चांगलं आहे, हा साहेबांचं काम चांगलं आहे. हा आता प्रश्न आम्हाला असा पडलाय की बाबा दोन गट पडल्यामुळं आमची जंबल झाली आहे. हा साहेबांनी आम्ही घड्याळाच्या पुढे जात नाही, आमचं पूर्ण पहिल्यापासून घड्याळच आहे आणि आम्ही घड्याळाचं मतदान करत आलोय. पण असं थोडंफार असं झाल्यामुळं आमच्या चिलबिचिल डोक्याला चालली. काय करावं काय नाही हे डोक्यात आमच्या चाललेलं आहे. पण दादांचं भरपूरच काम चांगलं आहे. रस्ते डेव्हलपमेंट सगळं करून टाकलं. बारामती एक सोन्यासारखी बनवली. लोकांना काम धंदे सगळे व्यवस्थित आहे. कंपन्या सगळे जिकडे तिकडे आहे. ही आशानगर जी बिल्डिंग आहे इथे कामगारांची बिल्डिंग होती. कामगारांसाठी आशानगर बिल्डिंग सुद्धा बांधली. गोरगरिबांसाठी सगळे व्यवस्थित राहत आहेत. हे कॉम्प्लेक्स हे नवीन कॉम्प्लेक्स आहे. हे कॉम्प्लेक्स मी बांधलंय. म्हणजे बारामतीतलं पूर्ण डेव्हलप करून टाकलं दादाने. आम्हाला त्याच्या बाबतीत आम्हाला चांगलं वाटतं की दादा असा करेक्ट माणूस आहे. ते करायचं म्हणले की करायचं. मग आता दोन गट पडले ते, मग आता काय वाटतंय? आता आमच्या सारख्याला चलबिचल चालली. हा शरद पवारने जी गट काढला, राष्ट्रवादी जी काढला, सुरुवातपासून त्यांनी ओपन केलं. हा मग खरी राष्ट्रवादी कुणाची आहे? आता खरी राष्ट्रवादी म्हणायला गेलं तर ओपन साहेबांनी केलेले आहे शरद पवारनी. आता काय थोडंफार इकडे तिकडे होतंय राजकारण घटनामध्ये घटना होतात. तसं आपण काय नाराज नाहीये दोन्हीवर. दोन्ही पक्ष आपले. आता मग लोकसभेला मतदान कसं करणार आता बघूया करणार का सुनेत्रा वहिनीला करणार? ज्यावेळेस बघायचं त्यावेळेस आम्ही बघू. आता सध्या आम्ही त्याचा विचार केलेला नाही. बर आम्हाला ज्यावेळेस काम चांगलं ज्याचं वाटेल त्यालाच आम्ही पाठवणार. ज्याचं काम नाही आता प्रत्यक्ष माणूस काय बघताय बाबा तुमचं काम. प्रत्यक्ष काय बघतंय काम बघतंय. डेव्हलप कसं झालंय काय झालंय काम काय केलंय काय नाही. आता एक बारामतीचं नागरिक किंवा बारामती एक मतदार म्हणून काय वाटतंय दोन गट पडल्यामुळे? दोन गट पडल्यामुळं आम्हाला चलबिचल झालेली आहे की बाबा काय करावं हे सुचना आम्हाला. की बघूया ज्यावेळेस मतदानच्या वेळेस आमची जशी बुद्धी फिरेल तशी आम्ही तिकडे फिरेल तिकडं फिरायचं. काय नाव आपलं? माझं नाव पोमन शिवाजी दिनकर पोमन. बर मी आपल्या कामानिमित्त बारामतीत आलेलो आहे. वडिलांना जरा तब्येत बिघडलेली आहे त्याच्याकरता मी आलोय. यांना विचारलं तर असं माणूस मला नंबर दिलता मी तर आलोय. ते नंबर मला काही मतदान कुठल्या मतदारसंघात आहे? बारामतीमध्ये. कसं आहे तिकडं पुरंदर मध्ये ते वेगळं चित्र आहे तिथे. कसं आहे चित्र? चित्र काही सांगता येत नाही तिथं लय अवघड झालं ते. म्हणजे काय आहे पुरंदर मध्ये कोण कुणाला बोलत नाही तिथं काय नाही. जिथे सुमनी मध्ये अवघड परिस्थिती. अवघड म्हणजे कोण कोण बोलायच तयार नाही. बोला तयार नाही अशा अवघड परिस्थिती. आणि वस्तुस्थिती परिस्थिती बेकार होऊन बसली. सगळ्यांचे सगळे लोक चांगलेत. आपल्याला बारामतीकर जेवढे साहेब यांनी बी भरपूर कामं केले. ते दिल्लीला असताना सगळं दादांच्या हातात कारभार दिला बारामतीचा. सगळं विकास केला बिचाराने. सगळं दादानी इतकं साहेबाला बघावं लागलं नाही इतकं काम केलं दादांनी. आता त्यांच्या घराचा मामला आता आपल्याला काय बोलता येत नाही. परंतु आता नवीन पिढी कुठं फिरती हे आता आम्हाला भविष्य सांगताच येत नाही कोणाचं. जसं भविष्य घडलं तुमचं कसं आहे कसं आम्हाला सुद्धा काही सांगता येत नाही भविष्यात.